नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? अर्थात मजेतच असाल. तर काही दिवसापूर्वी आम्ही एका जुन्या कॉईन्सच्या एक्झिबिशनला गेलो होतो, जे होतं मोर भवन बर्डीला. तर तुम्ही इथे बघू शकत असाल, हे एक सभागृह होतं मोठं आणि त्याच्यात हे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं होतं. अगदी BCE 525-465 काळापासून आतापर्यंत चलनात असलेल्या सगळ्या करन्सीज इथे ठेवण्यात आलेल्या होत्या. इथे तुम्हाला दिसतच असेल महाजनपद आणि जनपदाच्या काळातल्या करन्सीज होत्या. नंतर हे काश्मीरमध्ये ज्या डेन्सिटीज झालेल्या आहे, जसं की लोहारा, उत्पला, ह्या दिद्दा राणी म्हणून होत्या उत्पला राजघराण्यातील, त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन होती आणि त्या काळात त्या घराण्यात वापरण्यात आलेल्या करन्सीजचं प्रदर्शन इथे लावण्यात आलेलं होतं. त्यानंतर दिल्लीच्या मुघल सल्तनतबद्दल खूप सविस्तर माहिती होती. त्यात दिल्लीच्या सल्तनतचा 17वा सुलतान गियाज अल्दीन तुगलक म्हणजेच गाझी मलिक सोबतच हुमायून, बाबरपासून अकबर, औरंगजेब आणि त्यानंतरच्या सुलतानांच्या काळातील चलनांची इत्थंभूत माहिती लिहून ठेवण्यात आलेली होती. तिथेच द कॉइन्स ऑफ द इंडियन सल्तनट्स नावाची पुस्तकसुद्धा ठेवण्यात आलेली होती. पुढे इंदोर मराठा राज्यांच्या होळकरांची नाणी, होळकरांचा इतिहास, त्यांची वंशावळ आणि त्यावेळी चलनात असलेल्या मुद्रांची सविस्तर माहिती लिहिण्यात आलेली होती. इथे मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर, पुढे त्यांची जी वंशावळ होती आणि प्रत्येक नाण्याच्या पुढची आणि मागची बाजूसुद्धा इथे प्रदर्शनात ठेवण्यात आलेली होती आणि सविस्तर माहिती होती. जे सिम्बॉल्स वापरण्यात आले होते त्याचा मागचा इतिहास, त्यांचा अर्थसुद्धा इथे लिहून ठेवण्यात आलेला होता. खूप सविस्तर आणि नीटनेटकं असं हे प्रदर्शन होतं आणि एक अविस्मरणीय असा हा अनुभव होता. त्यानंतर ग्वालियरच्या सिंधियार घराण्याबद्दलची माहिती होती. या नाण्यांच्या दोन्ही बाजूंचे खूप सविस्तर पद्धतीने आकलन आणि प्रदर्शन मांडण्यात आलेले होते. पुढे अशी नाणी ठेवण्यात आलेली होती ज्यावर मोबाईलचा टॉर्च मारला की सुंदर रंगाची भलती छटा दिसत होती. आणि हे जे सगळे कॉईन्स आहेत हे ब्रिटिश कालीन कॉईन्स होते. महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त जे करन्सीज आणि पेपर नोट छापण्यात आलेले होते ते देखील इथे ठेवण्यात आलेले होते. नंतर इथून आंतरराष्ट्रीय मुद्रांच्या बद्दल विशेष माहिती ठेवण्यात आली होती. त्यात मलेशिया, कुवेत, अमेरिका, नेपाळ, चीन इत्यादी देशांचा समावेश होता. पुढे आपल्या भारताची सध्याची चलनात असलेली 1 रुपयाची नाणी इथपासून मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, इंडोनेशिया, मॉरिशस, श्रीलंका, बांगलादेश सारख्या देशांच्या सध्याच्या नाण्यांची खळानखळा माहिती इथे लिहून ठेवण्यात आलेली होती. तसं पाहिलं तर विंटेज गोष्टींमध्ये मला फारसा इंटरेस्ट नाही आहे, पण हजबंडच्या आग्रहाखातर आणि कंटेंटची भूक मिळवण्यासाठी म्हणून मी इथे गेली, पण जाण्याचं चीज झालं. इथून पुढे अगदी प्रत्येक खंडाच्या देशांची नाणी आणि पेपर नोट यांचं प्रदर्शन ठेवण्यात आलेलं होतं, ज्यात आशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, अंटार्क्टिका असे जगातील जवळपास सगळ्याच खंडाच्या देशांची करन्सी बघण्यास मिळाली. इतके विविध सुंदर प्रकारच्या करन्सीज आणि देशांची नावे मी आयुष्यात पहिल्यांदाच बघत होती आणि त्यांच्याबद्दल वाचत होती. अशा प्रकारचे ब्लॉग जाणण्यामागचा उद्देश हाच आहे की माझ्यासोबतच तुमच्या आयुष्यातसुद्धा ज्ञानाची भर पडावी, नवीन नवीन गोष्टी तुम्हालासुद्धा माहीत पडाव्यात आणि म्हणूनच मी अशा प्रकारचे ब्लॉग शूट करून तुमच्यासमोर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा माझा प्रयत्न आवडेल. या ब्लॉगच्या निमित्ताने अजून एक खंत बोलून दाखवायची होती मला की माझ्या असं लक्षात आलेलं आहे की तुम्ही लोक व्हिडिओ बघता, पण कदाचित तुम्हाला ते आवडत नाही आहेत, तर तुम्ही त्यांना लाईक करत नाही. तर मंडळी, प्लीज माझ्या व्हिडिओजना लाईक करा. जर आवडत नसतील तर तसंही मला सांगा, कारण तुमचे जे कमेंट्स असतात, तुमचे जे सजेशन्स असतात ते मला खूप महत्त्वाचे आहेत आणि खूप आधार वाटतो. असं वाटतं की माझ्यासाठी मला कोणीतरी सपोर्ट करणारं आहे. आणि हे ब्लॉग शूट करून एडिट करण्यापर्यंतच्या मागे खूप मेहनत असते. तर प्लीज तुमचा पाठिंबा
खूप खूप गरजेचं आहे माझ्यासाठी. त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर काही चुकत असेल तर प्लीज मला सांगा. एखाद्या मित्रमैत्रिणीसारखं मी तुमचे सजेशन्स कन्सिडर करणार आहे. हा ब्लॉग तुमच्यापर्यंत येण्यासाठी बराच उशीर झाला. जो एक्झिबिशन होता हा 26 जानेवारीपर्यंतच होता. तर आम्ही अगदी आदल्या दिवशी म्हणजे 25 जानेवारीला हे एक्झिबिशन अटेंड केलं होतं. पण ते व्हिडिओ एडिट करून ब्लॉग रेडी करेपर्यंत आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत खूप उशीर झाला. पण पुढच्या वेळेला मी नक्की प्रयत्न करेन की तुमच्यापर्यंत वेळेच्या आधी असली इन्फॉर्मेशन पोहोचेल, जेणेकरून तुम्हीसुद्धा अशा गोष्टी अटेंड करू शकाल जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. तर पुढे बाजूलाच 25 वेगवेगळ्या देशातील बायोमेट्रिक कॉईन्स म्हणजेच 2 वेगवेगळे धातू मिळवून बनवण्यात आलेल्या कॉईन्सचं सुंदर प्रदर्शन ठेवण्यात आलेलं होतं. त्यात अगदी लिबिया, तुर्की, उझबेकिस्तान, येमेन अशा वेगवेगळ्या देशांचा समावेश होता. अगदी सुबक आणि आकर्षक अशी त्यांची मांडणी करण्यात आलेली होती आणि खूप रिसर्च करून हा एक्झिबिशन ठेवण्यात आलेलं होतं. त्याच्यामागे जितक्याही लोकांनी मेहनत केलेली असेल त्यांच्या मेहनतीला माझा खरंच सलाम आहे. खूप रिसर्च करावं लागतं, अशा गोष्टींसाठी खूप मेहनत करावी लागते. नंतर पूर्ण जगातल्या देशांच्या फक्त पेपर नोट इथे ठेवण्यात आलेल्या होत्या. तसं याआधीच आपण बघितलेले आहेत, खंडानुसार जे पेपर नोट आणि करन्सीज ठेवलेले होते. तर इथे फक्त पेपर नोट ठेवण्यात आलेले होते आणि खूप व्यवस्थित असं हे एक्झिबिशन होतं. कोणाला काही विचारण्याची गरज नव्हती. हिंदी, इंग्लिश, मराठीमध्ये सगळी माहिती लिहिण्यात आलेली होती. नंतर फक्त आपल्या भारतातल्या 10 रुपयापासून 500 पर्यंतच्या सगळ्या नोटा एकत्र ठेवण्यात आलेल्या होत्या. सगळ्या नोटांवर असलेल्या मुद्रांचं विस्तारण सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. आपल्या भारताचा सगळा इतिहास या पेपर नोटांमधून उलगडतो. नंतर भारतावर झालेल्या आतंकी हल्ल्यांची माहिती होती. शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली होती. काळानुरूप पेपर करन्सीमध्ये झालेल्या बदलांची माहिती सुद्धा होती. कोणत्या गव्हर्नरच्या काळात काय काय बदल करण्यात आले आपल्या पेपर नोटमध्ये, त्याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन इथे देण्यात आलेली होती. पुढे भारताचे RBIचे सगळे गव्हर्नर्स याबद्दल विस्तृत माहिती देण्यात आलेली होती. हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडेल याची मी अपेक्षा करते आणि इथून पुढे सुद्धा मी अशा प्रकारचे व्लॉग्स घेऊन येणार आहे तुमच्यासोबत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील. पुढे सगळ्या जुन्या कॉईन्स, विंटेज गोष्टींची खरेदी विक्री सुरू होती. सगळे जुने कॉईन्स, धातूच्या गोष्टी आणि वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरीज, खेळणी अशा सगळ्या जुन्या गोष्टींचं प्रदर्शन तिथे ठेवण्यात आलेलं होतं. आणि खरेदी विक्री म्हणजे लोक लिटरली इंटरेस्टेड होते आणि खूप गर्दी होती. या सेक्शनला तर खूप जास्त गर्दी होती. काही गोष्टी लहानपणी पाहिलेल्या होत्या आणि अगदी 50 वर्ष जुन्या वर्तमानपत्रांची सुद्धा इथे खरेदी विक्री सुरू होती. माझी इच्छा झाली होती, पण मी नंतर विचार केला की काय करणार नाही एवढ्या जुन्या गोष्टी साठवून आपण. पण ही जी गोष्ट मला खूप जास्त इंटरेस्टिंग वाटली की 1986-82चे पेपर्स वगैरे ठेवण्यात आलेले होते तिथे. नंतर हे सगळे सिल्वर कॉईन्स, तांब्याचे कॉईन्स वगैरे सगळे ठेवण्यात आलेले होते. वेगवेगळ्या आकाराचे शेपचे कॉईन्स होते, पेपर नोट होते आणि खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी होत्या इथे. हे बघा सगळे कॉईन्स आहेत. हे बघा किती सारा म्हणजे ढिगारा होता लिटरली. आणि जुने पिक्चर्स, जुने खेळणी ज्या लहानपणी पाहिलेल्या होत्या आणि ज्या अगदी जुन्या ज्या आठवणी होत्या ना, त्या जागृत होत होत्या या सगळ्या गोष्टी बघून. हे बघा गर्दी तुम्ही बघू शकता. तर असं हे एक्झिबिशन होतं आणि खूप आवडलं आम्हाला हे एक्झिबिशन.
खूप मजेदार असा अनुभव होता हा. आणि खरंच तुम्ही लोकांनीसुद्धा अटेंड करायला पाहिजे होतं, पण सॉरी मी अपलोड उशिरा केला त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला जाता येणार नाही. पण पुढच्या वेळेला असं काही असेल तर मी नक्की सांगेन. वाटेत आम्हाला हे RBIचं जे ऑफिस आहे ते इतकं सुंदर सजवण्यात आलेलं होतं, ते बघण्यास मिळालं. 26 जानेवारीनिमित्त त्याचं खूप सुंदर अशी रोषणाई करण्यात आलेली होती. तर मंडळी, हाच होता माझा एक युनिकसा व्लॉग. थोडासा रॉ आहे, पण मला अपेक्षा आहे की तुम्हाला आवडेल. नाही आवडला तरीसुद्धा सांगा, मला तुमच्या कमेंट्सची वाट असते. थँक्यू सो मच. बाय बाय.